मराठा समाजाला आरक्षणासाठी अहमदपूर तालुक्यातून 10 महिन्यात धसवाडी गावातील दुसरा एक बळी। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने शनिवारी सकाळी 10च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली। अमोल वैजनाथ पोळ वय 30 वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील तरुण अमोल वैजनाथ पोळ हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित राहत होता। त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। मी शिकलो नाही पण माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून मी आंतरवली सराठी सभेला गेलो, तसेच मुंबईला पण गेलतो सभेला आणि अहमदपूरच्या सभेला पण गेलतो। माझं एकच म्हणणं होते की माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि हीच माझी इच्छा आहे। तो तरुण अमोल वैजनाथ पौळ रोज मजुरी करत असे। घरी 2 एकर कोरडवाहू शेती आणि त्यात त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते। तो सतत म्हणत होता की मी गरिबी अवाढव्य फीजमुळे शिक्षणापासून वंचित राहिलो, पण आता आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही आणि गेली 8 ते 15 दिवसापासून तो नैराश्यात होता। आज पण तो हिंगोलीत जाणार होता, पण पैसे अभावी जाऊ शकला नाही। अखेर त्यांनी आपले जीवन मराठा आरक्षणासाठी समर्पित केले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार साहेब यांना जाग येणार का? आणखी किती जणांचे बळी घेणार आहेत अशी चर्चा जनतेकडून ऐकायला मिळत आहे। प्रतिनिधी राठोड रमेश पंडित, उपसंपादक अहमदपूर, सिटी इंडिया न्यूज। तुम्ही जर इथे जर असाल किंवा तुमच्या संपर्कात कोणी असेल तर आडवा असं मोबाईल धरून 10 सेकंदाची व्हिडिओ जरी आली गाडी येतानाची हे केली